आता कमेंट बॉक्स चेक केला मी, खूप साऱ्या कमेंट होत्या, दादा व्हिडिओ का टाकत नाही, व्हिडिओ का टाकत नाही, 2 दिवस झाले व्हिडिओ टाकत नाही. व्हिडिओ यासाठी टाकत नव्हतो, सर्व्हरच तिथं नव्हता. मी व्हिडिओ एक पोस्ट करायला लागलो ना तरी तो व्हिडिओ पोस्टच होत नव्हता. व्हिडिओ काढून तर ठेवलेत, पण आता तुम्ही म्हणत असताल अचानक भयानक दादा कधी मुंबईला गेला, कल्याणच्या दादाकडं कसं काय? तर मी तिकडं नाही, तेच इकडं आलेत. ते 8 का 9 जण होते, ते आले होते पंढरपूरला. इथं आणखीन काय ते दुसरं पण एक देव आहे, ते काय तिकडं जाणार होते ते आळंदीला. पण तिकडं ते काय पाण्याचा प्रॉब्लेम, पाऊस खूप झालाय ना आपल्याकडं तर नाही, पण तिकडं झालाय पुणे मुंबई साईड. मग त्यामुळं आम्ही तो ठिकाण स्किप केला, तिथंच राहिलो. ते दर्शन वगैरे झालं, चंद्रभागेत आंघोळ झाली. 2 दिवस आम्ही तिकडंच होतो. तर आणि तिथले व्हिडिओ जे आहेत ते येतील नंतर. आता ते पेंडिंगमध्ये. आणि आता दादा मी आलो रात्री आपल्या घरी. आज वार गुरुवार म्हणजे बुधवारी रात्री इथं आलोय. मग म्हणलं दादांचा पसारा ही बॅग. त्या दिवशी तिथं पंढरपूरमध्ये मी काय शोधत नव्हतं, फक्त ही बॅग शोधत होतो, हे कवर त्यावरनंच दिसलेले. आता पण चाललो मी त्यांना घेऊन एका मस्त दैविक ठिकाणी. आणि तो कोणतं ठिकाण आहे ते काही सांगणारच नाही मी, डायरेक्ट तिथं गेल्यानंतरच. का दादा काही दुखतंय का? नाही. मग एवढं सॅड कटाळा आलाय काय इकडं आता? कशा विठ्ठलांचं दर्शन घेऊन मन प्रसन्न नाही झालं काय? इकडं बघा त्रिशाची जूट शेंडी इकडे कशी वाटते शेंडी? कशी वाटायली दादा? चांगली. रोज असंच केल्यावर मग काय बिघडत आहे काय? काय उघडताय त्याला? गोळ्या घ्यायच्या असतील ना? नाश्ता करूनच निघू आपण. गोळ्या पण नाश्ता नको, डायरेक्ट जाऊ. म्हणजे उपाशी दर्शन घ्यावं असं असतं काय? दर्शन झाल्यावर नाश्ता करू असं आहे का? आता मी त्यांना जाऊच देणार नाही 15 दिवस. आता इथं 15 दिवस थांबणार काय दादा? मला पण घर आहे ना तिकडं. ही कशी बघायला लागली? लय फोन करून परेशान करत होती ती. काका कधी येणार आहे, काका कधी येणार आहे. काका आला की नाही? हा, काकावर माया कर, माया कर. माझी माया करती. हात काढताय म्हणते ती. रात्री असं करते, माझा काका असं करते. गोळी कोणती सकाळची दुपारची जवळच घ्यावी लागेल मला. हे थांब, ह्यात 2 आहेत. ही किती वेळ आहे? एकच जवळ घ्यावी लागेल ना का? घेणारच डायरेक्ट आता? तेच म्हणलं काढू नको का, सरक बघलं का? हॅपी नाही दिसत दादा तुम्ही, बळजबरीनं स्माईल दिले. त्यांना टेन्शन आलंय, तिकडं मुंबईत पाणी शिरलंय ना भरपूर, ते टेन्शन आलंय. आणि इथं प्लॅटफॉर्म काय ते म्हणतात त्याला, काय पटरी का ट्रॅक इथं पुण्याजवळ कुठं तर ते काय कोसळलंय, दरड कोसळलंय. त्यामुळं आणि ते बाकीचे जे होते ना ते मग ते ट्रॅव्हल्स न गेले. ती रात्री नाही का तिचं बोट मोडलं, तसं मोडलं. तुटेल ते आता नाही वाजणार ना, वाजवले ते. किती नाजूक बोट आहे तुझं, तुटेल त्रिशा. नवीनच आहे ती. अरे देवा, खुश आहे ना तू काका आल्यावर? ए पोरे त्रिशा, काका आलेत तर खुश आहे ना तू? किती खुश आहे? दाखव हाताने, दाखव किती खुश आहे तू. 4 खुश. अरे बटन आधी लावायचं नसतो आर्यन, बळजबरीने ढकलताय मध्ये. तोडलं बटन त्याला. आकलीचा पत्ता नसल्यावर काय असतं? तिकडे गेलं बघ बटन.
डायरेक्ट मांडीवरच बसली. त्यांना कधी कोणाकडून प्रेम भेटलंच नाही, ते प्रेम भेटतंय. कोणी एवढं माया केलीच नाही त्यांची, म्हणून नुसता काका 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 करते. पंढरपुरात तर एवढी गर्दी होती, बाप रे, अफाट गर्दी. पालख्या खूप आल्या दिंडी. खूप आल्या. तिकडं खूप पाऊस चालू आहे ना आपल्याकडे. खूप. आणि तसा असला असता तर मग आपलं तिथं खूप. पूर्ण रस्तेच पॅक झाले. इथं ते नव्हतं म्हणून बरं झालं पाऊस. इकडं पाऊसच नाही ना. बाकी एरियाचं तर माहित नाही, पण हे सोलापूर पंढरपूर इकडं असंच बीडला काही नाही तिकडं पण. आणि आमचं धाराशिव लातूर पाऊसच नाही. तयारी करा तुम्ही, जाऊ मग आपण लगेच जाऊन येऊ, कारण परत काय सांगता येत नाही. पाऊस अचानक असा 12 महिने पडणार नाही, पण आपण कुठं चाललो तर अचानक आला तर. मराठीत बोलायचं. काय हाय गोळ्या, कशाची आहे गोळ्या असं म्हणायचं. तापाची. बघ किती ताप आलाय, हात लावून बघ. हाय का ताप? नाही, ताप नाही. ग बस जरा, उठ जा शाळेमध्ये. काका लय वाईट आहे, काका मारत्यात, लय मारत्यात. नुसतं तू तसंच म्हणायला, काका मारते काका मारते. मारा कितीला म्हणजे कळलंच ते मार. बघितलं, जा उठ. पाय दुखतोय काका, पाय दाबून दे. पाय काकाचा पाय दुखतोय. तिथं लग्नात पण अशीच करत होती. दाब 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 दाब. ती का तोडती? चला मग जाऊ, काय करायचं. तू मोड बोट, तू मोड. नाही, माझ्याकडून मोडला तर मग बाळा भाई इथं येईल, मला उचलून नेईल. पप्पाचा बोट जोडून दे नेता असं म्हणेल मला. तू तोड. चल.